काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला गेलो नाही, काही म्हणतात गेलतो बसलो नाही, काही म्हणतात बसलो मधनं चालू पटलं नाही, काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही मायबाप, तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात तुमचं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही. खरंच मायबाप तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजनाचा अधिकार देत नाही, त्याला पुण्य फार लागतं. आशा माझी नाहीये. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावयान पावे कोणी. मग तुकोबाराय सांगतात तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. माणसं सहज विचारतात ताई पाप 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 म्हणजे काय असतं. सेलुकर स्वतःच चांगलं कळत नाही, त्याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं. म्हणून तर विनंती आहे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हास. आमचं चांगलं आमच्यापेक्षा त्यांना चांगलं कळतं. तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी, कारण आम्हाला माहित आहे करी लाभाविन निस्वार्थी प्रेम करताय तुम्ही. या बदल्यात आम्हाला फक्त एवढंच करायचंय माझे चित्त तुझे, त्याच्या पलीकडे काहीच करायचं नाहीये. बरं कसं आहे ना देवा, तुला पाहिलं की अखंडितपणे तुझं मन होतं रे, पण पाहण्याचा दृष्टिकोन तसा पाहिजे. देव बघणं वेगळं आणि देवाला अनुभवणं वेगळं. संतांनी देवाला अनुभवलं, आम्ही फक्त देव पाहतोय. आणि देव दिसावा एवढं सामर्थ्य तुमच्या आमच्यात नाहीच आहे. कारण देव दिसायचं असेल तर माऊली सांगतात सर्वागटी राम देहा देही कसूर्य प्रकाश सहस्त्र रश्मी. देव दिसतो म्हणजे कसा भरला घनदाट हरी दिसे, जे जे दिसे भूत ते मानी जे भगवंता भक्तियोग निश्चित जाण माझा. माऊली म्हणतात तुझ्या दारी आलो आणि कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं तू कोण आहेस. तू कोण आहेस कळल्यावर कळलं मी नाहीच आहे. मी कोण आहे. अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी हरती ज्ञान राजा महाकैवल्यधीशा सेवती साधू संत मनोविरा माझा हरती ज्ञान राजा महाकैवल्यधीशा. मी नाहीच आहे. मग कोण आहे मी. तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. मी नाहीच आहे. तू असतो सांभाळतोयस आणि असं सांभाळतोयस की तुझ्यात आणि आमच्यात अंतर ठेवत. शिक्षक होऊन गेले, गुरु होऊन गेले, मालक होऊन गेले, पण कुठलाच गुरु शिष्याला सगळं शिकवत, कुठलाच मालक दासाला किंवा चाकराला मालक करत मोठं करील पण मालक करीत. एकमेव माझा विठेवरचा मालक आहे जो त्याच्या प्रत्येक वैष्णवाला मालकाचा अधिकार देतो. एवढं त्याचं मोठं मन आहे. काय आम्ही करावं सांग नो हे सारिता. माऊली म्हणतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु. किती करशील विठ्ठला. पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला काही झालं देवा तू शस्त्र उचलायचं नाही. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण कौरवाने मारला, देवाला सहन झालं नाही. देवाने सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्माने विचारलं देवच नरे परमात्मा असून वचन मोडलंस. अरे तूच असं करावं आम्ही काय आदर्श काय घ्यावं तुझ्याकडनं. भगवंताने सांगावं पितामह मान्य आहे मला की वचन मोडलं मी, पण कायम लक्षात ठेवा स्वतःचं वचन मोडेल हा कृष्ण, पण भक्तावर झालेला अन्याय कधी धनुर्धरा रक्षिले. अरे त्यांचं तर सोड, कोण आहेत आम्ही, पण मागे पुढे उभा आहे आली आघात. मग काय हरकत आहे माझे चित्त तुझे. कारण आम्हाला माहित आहे घालून या भार राहिलो निश्चिंती निर्विले संती विठोबासी. खूप करतो देवा तू माझ्यासाठी खूप. पण काय झालंय आजकालची पिढी अशी निघाली आहे देवाला मानणारा माणूस मूर्ख आहे आणि देवाला न मानणारा माणूस शहाणा. इट इज वेल एज्युकेटेड जो देवाचं अस्तित्व नाकारतो. इट इज अनएज्युकेटेड जो काकडा करतो. असं कसं रे दादा. आणि कुठल्या बेसिसवर. सायन्स शिक्षण. माऊली म्हणले सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तक वाचाय. अरे पुस्तक वाचून तर खोकडी बिशाणी होतात.
ज्ञानाचं म्हणाल तर उपजता ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी सांग देव. ज्ञान कशाला म्हणावं? मोठं की देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायचा. व्यक्तीच्या अगोदर जे जन्माला येतं ते ज्ञान आहे, ज्याला आत्म्याचा काही एक संबंध नाहीये आणि त्या ज्ञानामुळे त्या आत्म्याची ओळख आहे. आत्मा अगोदर आहे, ज्ञान नंतर आहे, पण आत्म्याच्या अगोदर ज्ञान जन्माला येत आहे आणि मग हे शरीर आहे, मग हा देह आहे. ज्ञानाचा आणि आत्म्याचा काही संबंध नाही. म्हणून तर तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे. कारण हे जरी गेलं तरी ज्ञान प्रबळते ना, आपला छापा सोडून जात आहे. पण ज्ञान कुठलं? ज्याला नम्रतेची सजावट आहे. त्या ज्ञानाचा काहीच फायदा नाही जिथे अहंकार आहे. आणि ऍटिट्यूड करावा तरी कशाचा रे? आज शिकल्या सवरल्या पोरांना विचारलं ना, का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, वेल सेटल्ड आहात, पण कधी भजन करताना दिसला नाहीत, ज्ञानेश्वरी वाचताना दिसला नाहीत. आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इशू. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही त्या दिवशी हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा स्वीकारणार नाही. हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही. मी जिवंत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की देव आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. तुझं अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मीच. कसा नाकारशील मला? पंचमहाभूत मी, अनुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी, तू ही मीच. हे सारिता मग विनंती आहे, दृष्टी न फिरे. जर सत्य परमात्माच आहे तर सत्य कधीही आनंद देत. आम्हाला ज्ञात असावं सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे. पण हे कलियुग आहे, हिते प्रचाराला फार महत्व आहे. आमच्याकडे देव सुद्धा प्रचारावरच आहे. ज्या देवाचा प्रचार जास्त त्याला गर्दी जास्त. खरंय का खोटे? बरं जाऊ द्या, ते मरू द्या. मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला धरून आणलं का? बळजुबरीनं आलात का? 200 दिले का यायला? ते 5-6 महिन्यापूर्वी महाराज बरं का. बोलच की अरे खतरनाक बसलाय तुम्ही एकदम इगो मध्ये. तू बोल, मी आहे, तू बोल. मी बसलो आहे, तू बोल. मी ऐकतो आहे, तू बोल. मी येत नाही कोणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. अशा ऍटिट्यूड मध्ये बसू नका, काही फायदा नाहीये त्याचा. इथे फील करा, फील द मोमेंट. हसू वाटलं मोठ्यान हसा, रडू वाटलं मोठ्यान रडा, नाच वाटलं नाचा. आता यांचं काही नाही, पण ह्यातली एखादी म्हणून नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही ग. त्याला जर कळलं नाचत होती कीर्तनात तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं. घरी गेल्या गेल्या म्हणीन लय संती नालती मंडपात तुझ्या अंगात, तू ये घरी. तुझी महाराजींकाडी तो नाचत होती होय. काय लोकांचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, बघण्याचा दृष्टिकोन आहे. जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे आणि जी कीर्तनात नाचते ती नालायक आहे. कितपत योग्य आहे? हा, नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध, बापाच्या कमरेत लाता, देव भेटला नाही, तो बाप ठोकला. कसला परमार्थ, कसला दृष्टिकोन हा? लय विचित्र काम आहे आपल्या परमार्थाचं. सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणतो, मग तेवढं कशाला सोडतो? तेवढं बी खात की. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो आणि बाकीचे डोळे झाकतो, तू खामी बघत नाही, तू खामी, असं करतो का देव? काय अनएज्युकेटेड. म्हणजे कसं रे, असा विचार नाही करत. अनमॅच्युअर सारखं नका वागू, विनंती माझी. खतरनाक आहे आपण. 10 दिवस गणपती बुडवता ना बाबूराव. कोणी सांगितलं बसवायलाच? नको बसवू, काही उपकार करू नकोस देवावर. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हणप, त्यात घालून हाणलं पाहिजे. आधी सांगणारा कोण ऐकणारा महाराज. अनलॉजिकल माणसं आहेत, कसलंच लॉजिक नाही परमार्थाला. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं, काय लॉजिक आहे? प्रॅक्टिकली पण विचार कर ना. अशी महाराज लोकांच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको काय बॉम्बलाई केली असते. लग्न ही परंपराच नसतील राहिली दादा. मी नाही म्हणत, तुकोबर आहे म्हणतात, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. तुकोबरांचं स्पष्ट मत आहे, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. अहो माऊली म्हणतात, जयाचे आहिक धड नाही तयासी परित्र पुससी काही. अशी
एकता मग वारकऱ्यांची झाली. अरे वैष्णव कुणाला म्हणावं? ज्या दिवशी मृत्यूचं भय वाटणार नाही त्या दिवशी समजायचं वैष्णव झालो. आता कालही आम्हाला घाबरवू शकत नाही, कारण आमचा देह कारणीच जगाच्या मालकाचा आहे. जीव दिला, आम्ही काय घाबरावं कुठल्या तरी गोष्टीला? तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय. कारण आमचा विषय तो त्यांचा झाला. माझे चित्त तुझे भयच नाही ना दादा. भयमुक्त आयुष्य म्हणजे वैष्णव आहे. प्रत्येक गोष्टीची चिंता करतोय तो वैष्णव कसा? विनंती माझी, असू द्या गळ्यात तुळशीची माळ, फार जगण्याचं बळ वाढवते. गळ्यात तुळशीची माळ असावी, कपाळाला गंध असावा, दारात तुळस असावी, मुखात विटेवरच्या मालकाचं नाव असावं. अरे किती संकट आली ना आयुष्यात, प्रत्येक संकटाला नजर वर करून बघायचं सामर्थ्य जगाचा मालक देतो. फक्त हे एवढं करावं. तुम्ही टाळ्या सुद्धा माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवताय. तुमची टाळी सुद्धा अशी आहे नाही, खरंच नाही. तुम्ही असं टाळ्या सुद्धा अशा वाजवताय. हा दर गे दर 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 आली आमच्या गावात दर गे दर 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 दर. कसं हो हे असं आहे? भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, भावे विना देव नकळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे, भाव बळे आकळे एरविना कळे, कर तरी आवळे. काही नलगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. पण आमची अवस्था द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैची कीर्तन घडेल नामी द्वैत असत्य कल्पना. हे जग ऍडव्हर्टाइजमेंटचं आहे रे. ही जी म्हण आहे ना, डोंट जज बुक बाय कव्हर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ऍब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. इथं प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. इथे महाराज सुद्धा चांगल्या गाडीत आला तरच किंमत आहे. महाराजाचं ज्ञान बघितलं जात नाही, गाडीची कंपनी बघितली जाते, है की नाही? किंमत माणसांना नाहीच आहे. प्रेझेंटेशन आणि राहा की प्रेझेंटेबल. काय होतंय त्याला? पैसा कमवावाच, भला मोठा बंगला असावा, दारात गाड्या असाव्या, मागे पुढे माणसं फिरत असावी, तरी सुद्धा गळ्यात तुळशीची माळ असावी आणि कपाळाला गंध असावा. ही श्रीमंत किती कमवलं तरी जगाला सांगावं याच्या पुढं हे सगळं फिक्क वाटतं आणि याच्यामुळेच हे सगळं याची जाणीव आहे. कमवा रे, विनंती माझी. पैशाला लई किंमत आहे. नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजुकन गुरीच भेटती पाहिजे तशी. तुम्ही किती गुड लुकिंग, जॉलाईन, सिक्स पॅक, हँडसम, किती गुड नेचर असलं, किती चांगला स्वभाव असला, पण खिशात दमडी नसली ना, छापऱ्या पुरीला सुद्धा म्हणावं लागतं होय म्हण की, होय म्हण तू तरी, होय म्हण हुदी माझं बी, होय म्हण. काय रे, विनंती माय तुम्हाला सुद्धा सामर्थ्य टिकवा. यांचं तर जाऊ द्या ग, तुम्हाला तरी जगाच्या मालकाची आवड असावी. काय माहित आहे, यांचं तुम्हाला येत नाही पण तुमचं यांना, तुम्ही केलेलं पुण्य नवऱ्याच्या पदरात पडतं. पण तुम्ही काय काय घरातल्या बायकाच खतरनाक आहे त्या. तीच म्हणते नवऱ्याला रविवार आहे आज आणा की, तुम्ही विका मी विकते, लेकराला मी देऊ. असली बायको नसलेली बरी राव. तर ही ज्या जीवाला एवढा चटका आहे, हे काय घर सांभाळणार आहे? अरे स्वतःच्या आई वडिलात आणि नवऱ्याच्या आई वडिलात फरक न करणारी स्त्री तुम्हाला पत्नी म्हणून भेटणं हे तुमचं सगळ्यात मोठं पुण्याचं लक्षण आहे की तुमची पत्नी माळकरी आहे, तुमची पत्नी मोठ्यांचा आदर करते. दोन गोष्टी असाव्या ग माय आपल्यात. समाजात नजर वर करूनच चालायचं, पण आपल्या माणसात नम्रतेनंच राहायचं. ती आपली नाती आहेत, जपायची आहेत आपल्याला. कारण शास्त्र सांगतं, ज्या घरातली स्त्री कुठल्याही परिस्थितीमध्ये कधी चेहऱ्यावर दुःख येऊ देत नाही आणि ज्या घरातला पुरुष कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा नीती सोडत नाही, त्या घरातला पांडुरंग आणि लक्ष्मी कधीच ते घर सोडत नाही. एवढी ताकद तुमच्या दोघात आहे. काहीच करायचं नाहीये. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. अगदी सोपं आहे. फक्त काय पाहिजे? तुझं पाहता जगाच्या मालकाची आवड पाहिजे, बाकी काहीच नकोय. बरं देवा इतकं देखणं कुणी आहे का? पण जगद्गुरु तुकोबांचा अभंग असल्यामुळे तुकोबा बाह्य स्वरूपाचं वर्णन करत नाही. तसा विचार करायला गेला प्रॅक्टिकली तर आपण सुंदर त्याला म्हणतो जो गोरा आहे, अंग काठीने चांगला आहे, नाका डोळ्याने चांगला आहे. त्यातला पहिलाच मुद्दा माझ्या पांडुरंगाला लागू होत नाही. तो गोरा नाहीये, तो सावळा. पण त्याच्यासारखा देखणा विश्वात का नाहीये? कारण वैष्णव ज्या नजरेने त्याला बघतात ती नजर म्हणजे निर्वाणी गोविंद असे
माणसाचं दिसणं महत्वाचं नसतं, माणसाचा स्वभाव महत्वाचा असतो. आणि माझ्या विठ्ठलाच्या स्वभावाचा विचार करायला गेलात तर उच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. आजही माझा सवळ्यातला विटेवरचा मालक पंढरपुरात वाळवंटात कीर्तनात येऊन नाचतं, एवढं ज्याचं मन मोठं त्याला पांडुरंग म्हणावं. प्रत्येक देवाचं दर्शन आजही, प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटाच्या अंतरावर आहे. आजही माझ्या पंढरीच्या मालकाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून